नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. अशोक खरात सातत्यानं नवनवीन प्रकरणामध्ये अडकतोय. 2022 मध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणामध्ये खरात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिर्डी संस्थानातील कर्मचारी विकास देवटेंच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती केली होती. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे. राहता न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. 2022 साली या भोंदू अशोक खरातवरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. खरं तर याची सुनावणी न्यायालयामध्ये सुरू आहे. दुसरीकडे चार्जशीट मधून मात्र याचं नाव वगळण्यात आलेलं होतं. त्यामुळं या प्रकरणामध्ये पुन्हा नव्याने तपास केला जावा अशी मागणी संबंधित जो विकास देवटे आहे, मयत देवटे याचा भाऊ जो आहे याने पोलिसांकडे अर्ज केला आणि आता न्यायालयाने देखील याला मंजुरी दिलेली आहे. राहता न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली, ज्यामध्ये नव्याने या प्रकरणाची पुन्हा जी फेर तपासणी आहे तो करण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे आता शिर्डी पोलीस पुन्हा एकदा या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. कारण आपण जर बघितलं तर सुसाईड नोटमध्ये जर याचं नाव लिहिलेलं होतं की याने धमकावलं, नोकरीवरून काढण्याचं मला धमकी दिली, तर अशा वेळी याचं नाव कसं वगळण्यात आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा नव्याने तपास होऊन या भोंदू खरातचा या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यामध्ये काही सहभाग होता का हे समोर येणार आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. दरम्यान भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गर्भवती महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणामध्ये खरातच्या पोलीस कोठडीची मागणी SIT कडून करण्यात आली होती. यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. लगेचच SITनं तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला. सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल असं आमिष दाखवत त्यानं या महिलेवर अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला आणि तिचा शीलभंग केलेला आहे. आणि या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर भोंदू अशोक खरातला एकाच दिवशी 4 कोटी रुपये देणारा तो व्यक्ती कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय. शिर्डीमध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नी ही कल्पना खरातवर शेतकऱ्याची फसवणूक सावकारी प्रकरणामध्ये पोलिसांचा वेगाने तपास सुरू आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. अनुयायांच्या नावे बनावट खाते उघडून परस्पर कोट्यावधीची देवाणघेवाण, शेतकऱ्यांची जमीन बळकावणं अशा गोष्टी समोर येत असताना शेतकऱ्याला व्याजानं पैसे देताना या भोंदू अशोक खरातला एकाच दिवशी बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेतून खरातच्या खात्यावर 4 कोटी रुपये देणारा व्यक्ती कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय. या संदर्भात आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. या भोंदू अशोक खरातला एकाच दिवशी त्याच्या खात्यावरती 4 कोटी रुपये देणारा तो व्यक्ती कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय. शिर्डीमध्ये या भोंदूवरती शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा शिर्डी पोलीस तपास करतायत आणि त्यामध्ये धक्कादायक बाबी दररोज समोर येत आहेत. मी आता ज्या जमिनीवरती उभ्या आहे ही जी जमीन आहे याच जमिनीच्या सगळ्या व्यवहारामध्ये शेतकऱ्याची फसवणूक झाली, त्याला लुटलं गेलं, सावकारकीने व्याजानं पैसे दिले गेले आणि त्यातनं त्या शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयाची ही जमीन कल्पना खरात आणि अशोक खरातनं बळकावलेली आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे. कल्पना खरात फरार आहे. 2 जण अटकेत आहे. त्यांच्याकडनं नवनवीन माहिती जी आहे ती समोर येते. त्यानुसार 132 बनावट खाती उघडली गेली, त्यावरती कोट्यावधीचा व्यवहार झाला. एक धक्कादायक बाब म्हणजे ही जमीन घेताना किंवा हे सावकारकीचे पैसे देताना एकाच व्यक्तीनं युनियन बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये या भोंदू खरातच्या नावावरती तब्बल 4 कोटी रुपये RTGSने त्याला दिलेले आहेत. मग हा व्यक्ती नेमका कोण? या अशोक खरातकडे अशी नेमकी काय जादू होती की हा
याला लोक एवढे कोट्यावधी रुपये देत होते. म्हणजे सगळा या बाबाचा महिला लैंगिक शोषणाचा तर प्रकार आहेच आहे. मात्र जमीन लुबाडणं, सावकारकीनं व्याजानं पैसे देणं, बनावट अकाउंट उभारणं, त्यातून पैसे लोकांच्या नावावरती देवाणघेवाण करणं, बनावट अधिकारी लोकांकडे रेड करण्यासाठी पाठवणं, त्यातनं माया जमवणं, एक ना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यामुळं एकाच दिवशी या बाबाला 4 कोटी रुपये देणारा तो व्यक्ती कोण? हा व्यक्ती पुण्यातील असल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आता शिर्डी पोलीस त्या दृष्टीनं तपास करणार का आणि याला देखील ताब्यात घेणार का? हा प्रश्न आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.